राज्याचे कृषी मंत्री रम्मी खेळतात, जुगारी आहेत. राज्याचे कृषी मंत्र्यांना शेतकरी मेले काय काही देणं घेणं नाही. राज्याच्या कृषी मंत्र्याला 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांना दुःख वाटत नाही. त्यांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या त्या सभागृहामध्ये ते रम्मी खेळत बसतात. म्हणजे जो जयदादा पार्टीचा नेता आहे, कार्यकर्ता आहे, मंत्री आहे, त्या दादांना आपला मंत्री जर रम्मी मास्टर जर वाटत असेल किंवा तसं सर्टिफिकेट द्यायचं असेल तर हे किती अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे मला आपल्या समोर मांडायचंय. काय म्हणतात राज्याचे कृषी मंत्री? नमस्कार, मी माणिकराव कोकाटे सिन्नरचा आहे. माझ्या मित्रांनी मला रम्मी गेम दाखवली. मला त्यांनी सांगितलं की मोबाईलवर डाउनलोड करा आणि ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो त्या त्या वेळेस खेळत राहा. करोडोची स्वप्न त्या रम्मी गेमच्या माध्यमातून दाखवली गेली. राज्याचा मंत्री असताना सुद्धा, तेही कृषी विभागाचा आमदार असताना, सूटबुटात फिरणारा माणूस सुद्धा पैशाचा किती हापापलेला आहे. आणि वर समोर सभागृहाचे अध्यक्ष बोलतायत, मंत्री प्रश्नाला उत्तर देत आहेत, आमदार ताकदीनं प्रश्न विचारतायत आणि मंत्री महोदय त्या मोबाईल मधल्या त्या रम्मी गेम मध्ये तल्लीन झालेत, जुगारामध्ये हरले, उद्ध्वस्त झाले, तरी सुद्धा राज्याच्या त्या मंत्र्याला महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाही. हा आपला आधुनिक महाराष्ट्र आहे. जय दादा पार्टी म्हणजे जय कुणाचा म्हणायचा तर ते दादाचाच म्हणावं लागेल, कारण त्या दादांनी साहेबांना सोडून देवा भाऊ सोबत संधान बांधलं. ते कशासाठी? या मंत्र्यांना रम्मी खेळण्यासाठी. लक्षात आलंय का तुमच्या? अजून एक महत्वाची गोष्ट, जो मंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला म्हणजे टिंगल करतो, शेतकऱ्यांची टिंगल करतो, जो कृषी मंत्री शेतकऱ्यांचा होऊ शकत नाही, कष्टकरी कामगारांचा होऊ शकत नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा म्हणून सभागृहात बोलत नाही, बोगस बियाणांचा, बोगस खताचा सुळसुळाट महाराष्ट्रात माजलाय, पाऊस पडायला तयार नाही, आसमानी सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय आणि आमचे मंत्री महोदय मोबाईल मध्ये असं गेम खेळत बसलेत. काय अर्थ आहे? जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे या लोकप्रतिनिधींना, जे सभागृहात गेम खेळतात. हे पहिल्यांदा घडलंय का? याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच, मग ते लोकसभेत असेल किंवा विधानसभेत असेल, गेम खेळून किंवा अश्लील व्हिडिओ पाहून किंवा काही जण तंबाखू तिथं चोळत बसतात, ही सभागृहाची इज्जत ठेवतात. माझ्या तर शब्दात ऐकायचं म्हटलं तुम्हाला तर हे लोकच सभागृहाची अब्रू घालवतात, वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही पाहिलाय सुरुवातीला व्हिडिओ. आणि हे जर इतकं भयानक असेल तर मुख्यमंत्री काय करतात, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय करतात? ज्या दादांचा हा माणूस मंत्री आहे राष्ट्रवादीचा, नाशिकचा, त्या दादांनी आतापर्यंत इतकं या माणसाचं वादग्रस्त वक्तव्य ऐकलंय, तरी पण मंत्रिपदावर ही लोक चिटकून ठेवतात. कितीही आरोप झाले तरी अजित पवार या त्यांच्या मंत्र्यांच्या खंबीरपणे पाठीशी जर असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव का नाही? त्याचं कारण सुद्धा आहे की अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न जरी लागले असले तरी भाजप सोबत जाण्यासाठी, उपमुख्यमंत्री होण्यासाठी याच लोकांनी त्यांना पाठिंबा दिला किंवा त्यांच्यासोबत आले, म्हणून त्यांचं सगळं यांना सहन करावं लागतं. याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नाही, हे मला तुम्हाला सांगायचंय. हा महाराष्ट्र आहे का आपला? आतापर्यंत जेवढे राज्याचे कृषी मंत्री झाले, देशाचे कृषी मंत्री झाले, हे असल्या चालीचे होते का? अशा पद्धतीने गेम खेळायचे का? हा कसला प्रकार आहे? म्हणजे काही गांभीर्य आहे का नाही? राज्याच्या कृषी मंत्र्यांना जर गांभीर्य नसेल तर हाकलून द्या ना. कशाला ठेवलंय देवाभाऊंनी त्यांना पदावर? म्हणजे इकडं
सरकार अत्यंत निष्क्रिय वागतंय म्हणून शेतकरी टोकाची भूमिका घेतात. अरे या कृषी मंत्र्यांनी सभागृहामध्ये कुठल्या महत्वाच्या मुद्द्यावर चांगलं भाषण केलंय आणि महाराष्ट्राला काहीतरी चांगलं पॅकेज दिलंय. कर्जमाफी असेल, स्वामीनाथन आयोग असेल, पिकाला हमी भाव असेल, ही कुठली योजना जाहीर केली? काही नाही. हे फक्त ताकदवान बैलजोडीच्या मागचे बैलगाडीच्या खालचे पैलवान आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यापेक्षा दुसरी उपमा काहीच देऊ शकत नाही. त्याचं कारण सुद्धा असं आहे, हे सगळं भरकटत चाललंय आणि हे भरकटत जाणारी अवस्था आणि व्यवस्था हे जर चेष्टा करणार असेल महाराष्ट्रातल्या जनतेची, तर याला कुणीच माफ करू शकत नाही. आणि असे मंत्री पदावर नको आहेत. हे लोकांनीच निवडून दिलेत ना. म्हणजे अशा मंत्र्याला आमदार म्हणून ज्या मतदारांनी निवडून दिलं ते कशासाठी? एक गोष्ट खरी आहे, हे सगळे 50 खोके आणि एकदम ओके वालेच आहेत. परंतु ज्या मतदारांनी पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून, प्रलोभन काय साधं नव्हतं, अशी प्रलोभन होती की लोकांनी खुलेआम पैसे घेतले, मतदान केलं, परत लाडक्या बहिणीतून पैसे वाटले आणि ही लोक निवडून आली. त्याची परतफेड ही लोक जर अशा पद्धतीने करत असेल तर डोकं चालवा की ही लोक किती, ह्यांना गांभीर्य नाहीये. मला तर माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे, मुळात सरकारलाच गांभीर्य नाहीये. ज्या पद्धतीचा राडा विधिमंडळाच्या त्या सभागृहाच्या बाहेर झाला, ज्या पद्धतीची दहशत सत्ताधारी आमदारांकडून विरोधी आमदार आणि लोकांवर आहे, ज्या पद्धतीचा सत्तेचा माज सध्या सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रात खुलेआम सुरू आहे, दहशतीत घेत आहेत सगळ्यांना, त्याच्यामुळं महाराष्ट्र बिथरून गेलाय हे विसरू नका. कायद्याचं राज्य महाराष्ट्रात राहिलेलं नाही. कायद्याचं राज्य आहे असं कुणीही म्हणू शकत नाही. दिवसा ढवळ्या सरकार पुरस्कृत नेत्यांकडून गँगवॉर सुद्धा सुरू आहे. कमी अधिक प्रमाणात लोकांना दहशत ठेवण्याचा प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना म्हणजे घाबरून टाकून ही लोक मस्तवाल पद्धतीनं वागतायत. या कृषी मंत्र्याचा आता काय करायचं हा मला प्रश्न आहे. म्हणजे माणिकराव कोकाटेंना खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रम्मी मास्टर किताब देऊन लोक पैसे जिंकतात, हे पैसे उधळतात आणि जुगार खेळतात आणि तो अधिकृत शासनाच्या वतीनं आहे. तुम्ही शेतात पेरा नका पेरू, शेतामध्ये काबाड कष्ट करा नका करू, तुम्ही धान्य पेरा, पीक उगवा नका काही करू, तुम्ही रम्मी खेळत बसा, हाच कृषी मंत्र्याला संदेश द्यायचा आहे का? आणि जर हे असं असेल अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या प्रकरणाचा कुठलाही व्यक्ती निषेधच करेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा. पण महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे हे मला इथं अधोरेखित करायचंय. बाकी एवढंच. तुमचं काय मत असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जोडले जाऊया आणि खरं बोलूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र.